हॅलो, तर मी आहे माया आणि माझ्या अशाच व्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर असं काय झालं की आमच्या फार्म पुढे एवढी मोठी गर्दी झाली आहे हे जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. तर दिवसाची सुरुवात आमच्या रॉकी बरोबर खेळून झाली. आमचा रॉकी मालकाबरोबर निवांत खेळत बसला होता. त्याला निवांत झोपा काढायला खूप आवडतं. मग त्याच्याबरोबर खेळून आम्हाला गावात जायचं होतं, त्यामुळे आम्ही गडबडीने गावात गेलो. गावामध्ये गेल्यावर जरा आईस्क्रीम खाल्लं, मग आल्यावर चहा बिस्किट सुद्धा खाल्लं. तर आमची मनी पोटभर मासे खाऊन झोपली होती, ते पण ढाराढूरपणे. तुमची पण मांजर अशी झोपते का? मला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि वर बघती तर काय, रॉकी आणि जंब्या मस्तपैकी खेळत होते, त्यामुळे त्यांची व्हिडिओ बनवले. आणि त्यातच एकदम 3 ते 4 गाड्या आल्या, त्यामुळे आम्हाला टेन्शन आलं. अहो टेन्शन म्हणजे काय, आज आमच्या पक्ष्यांची लिफ्टिंग होती, त्यामुळे गडबड चालू होती. मग ही लास्ट गाडी भरून झाली आणि मग गाडी भरून झाल्यावर राहिलेले पक्षी सगळे एकत्र केले. आता पक्षी तर गेला, पण राहिलेली जागा अशी मोकळी मोकळी दिसते, त्यामुळे काही करमन असं झालं होतं. मग राहिलेला पक्षी सगळा एकत्र केला. सगळं झालं, पण आमच्या सुपरवायझरची ओळख करून द्यायची राहिली. हे आहे आमचे सुपरवायझर अजित घाटे सर. त्यांनी चांगल्या प्रकारे लिफ्टिंग पार पाडली आणि पक्षाचा दी एंड केला. आता सुमारे 500 ते 600 पक्षी राहिला आणि त्यांना खाद्य पाणी केलं. आणि आता या राहिलेल्या पक्षाची लिफ्टिंग 2 ते 3 दिवसात होईल. आता सगळं कामे झाली खरं, पण पक्षाची साईज काय लागली हे मात्र कळालं नाही. तर आपण आता सुपरवायझरशी बोलूया. तर सरांनी आपल्याला डीसी बद्दल सांगितलं आणि हे सुद्धा सांगितलं की सरासरी वजन 3250 लागली. तर आम्हाला लिफ्टिंग करस्तवर रात्रीचे 12 ते 1 वाजले होते. आणि आता हा राहिलेला पक्षी 2 ते 3 दिवसात नक्की जाईल. आमचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हा मला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि हो, शुक्रवारच्या बाजाराच्या व्हिडिओला ब्लॉगला तुम्ही खूप सारं प्रेम दिलं, यासाठी खूप खूप थँक्यू. या व्हिडिओला लाईक करा आणि अजित घाटे सरांना जर कोण ओळखत असेल तर या व्हिडिओला नक्की कमेंट करा. आणि हो, फॉलो करायला विसरू नका. बाय.